नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तेजींनी आमच्या समोर धम्मकार्य करत विहारामध्ये चांगल्या पद्धतीने धम्मकार्य करतात आणि म्हणून आम्ही खारा पाणी सरोवर लोणार, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा ऐतिहासिक स्थळी वास्तव्य करतो आहोत आणि भंतेजींना सहकार्य किंवा भिक्खू म्हणून आम्ही त्यांच्यासोबत धम्मकार्यामध्ये सदोदित राहू आणि समाजाने ज्या काही कंटक अशा वृत्तीच्या व्यक्तींना शासन सोडणार नाही आणि उद्या आज या ठिकाणी आहे, उद्या माझ्या ठिकाणी सुद्धा असला प्रकार होऊ नये ही आम्ही पूर्ण महाराष्ट्र सरकारला आणि पुरातन विभागाला अशी सूचना करतो आणि त्यांनी अशा पद्धतीने धम्मकार्यास आपला हातभार लावावा। या ठिकाणी मी भंतेजींना भेट देण्याच्या सद्भावनेने आलेला आहो आणि सद्भावना रूपी माझ्या जीवनदारीच्या सोबत भेट माझी आहे आणि पुढे सुद्धा राहील, एवढं मी या ठिकाणी बोलतो। सूत आहे 16 तारखेला भिक्खू धम्मरूप यांच्या अंत्यविधीमध्ये ज्यांनी गदारोळ केला, ज्यांनी आमच्या भावना दुखावल्या, ज्यांनी अंत्यविधीमध्ये बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रेताची विटंबना केली, त्या सगळ्यांवरती शासकीय कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवरती गुन्हे दाखल व्हावे। ज्या कायद्यामध्ये ज्या कलमामध्ये ते गुन्हे बसतात त्या गुन्ह्याची नोंद होईल त्यांच्या विरोधात आणि आपल्याकडं जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर त्यांना कोर्टाच्या पुढं समोर करावर, त्यांना त्याची शिक्षा भेटावी असं आमचं म्हणणं आहे, ज्या आमच्या मागण्या आहे। असं जर झालं नाही तर या देशामध्ये जगण्याला काही अर्थ नाही, मेलेलं बरे। ज्या देशामध्ये कायदा नाही आहे, कानून नाही आहे, मग कोणालाही उचलायचं, चालत्या फिरत्या माणसाला उचलायचं, घरातून आणायचं आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचं, त्याचं जीवन नरक करायचं, असं जर देश असेल तर या देशामध्ये जगण्याला काही अर्थ नाही। त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे, अन्यथा मी इथं उपोषण माझं चालू ठेवेल, माझा जीव गेला तरी चालेल आणि उपोषणानं काम जर झालं नाही अंततः मला माझा जीव द्यावा लागला तरी माझा जीव